शहादा येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात रोल ऑफ अनलिटिकल सायंटिस्ट फॉर कॉम्प्लेक्स मोलिक्यूल इन फार्मा R&D या विषयावर सेमिनार संपन्न। पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने रोल ऑफ अनलिटिकल सायंटिस्ट फॉर कॉम्प्लेक्स मोलिक्यूल इन फार्मा R&D या विषयावर सेमिनारचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे करण्यात आले होते। या सेमिनारसाठी प्रमुख अतिथी म्हणून सिनियर अनलिटिकल सायंटिस्ट वक्ते श्री दिलीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP पवार, वरिष्ठ महाविद्यालयाचे केमिस्ट्री विभागाचे डॉक्टर मिलिंद पाटील उपस्थित होते। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मां सरस्वती, स्वर्गीय अण्णासाहेब PK पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सेमिनारची सुरुवात झाली। यावेळी वक्ते श्री दिलीप पाटील यांनी सांगितले की फार्मास्युटिकल संशोधन आणि विकासामध्ये जटिल अणूंच्या विश्लेषणात्मक वैज्ञानिकाचा महत्त्वपूर्ण रोल असतो। या वैज्ञानिकांचं मुख्य कार्य म्हणजे नवीन औषधामध्ये असलेल्या जटिल रासायनिक संरचनांचा अभ्यास आणि त्याचे सुसंगत विश्लेषण करणे। यामुळे औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित केली जात आहे। विश्लेषणात्मक वैज्ञानिकाच्या मदतीने विविध अणूंच्या रचना, गुणधर्म आणि त्यांच्या प्रतिक्रियांची सखोल तपासणी केली जाते। हे संशोधन औषध निर्माण प्रक्रियेत मदत करते, जसे की अणूंच्या शुद्धतेचा आणि त्यातील हानिकारक घटकांचा शोध घेणे, याचबरोबर औषधाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या विविध रासायनिक पदार्थांची सुसंगतता आणि अस्थिरता देखील तपासली जाते। जटिल औषधांच्या निर्मितीमध्ये विश्लेषणात्मक वैज्ञानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, कारण ते औषधांच्या प्रारंभिक संशोधनापासून ते बाजारात उपलब्ध होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करतात। या कार्यामुळे रुग्णांना अधिक सुरक्षित आणि प्रभावी औषधे उपलब्ध होतात, जे आरोग्य क्षेत्रातील प्रगतीला चालना देतात। त्यानंतर वक्ते दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सदर घटकावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली। सदर सेमिनारमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या सेमिनारसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलाताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्राध्यापक मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉक्टर SP पवार यांचे मार्गदर्शन लाभले। या सेमिनारचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक अमित धनकाना यांनी केले। सदर सेमिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले। IND-TV न्यूजसाठी मनोज बिरारी सह राजू मनसूर यांचा स्पेशल रिपोर्ट। Now generic industry will start manufacturing this molecule. Okay. So in here role of analytical scientist in the complex molecule. So with the case study, he explained us how the molecule, simple name. We listen that molecule name is everywhere. Most of the time in IV, in the salines, this molecule is utilized. But how the molecule is highly complex.